आणि संदीप लटके चला. सोहेल कुस्ती करा, गणेश कुस्ती करा. कुस्तीला प्रारंभ झाला. पलीकड पृथ्वीराज जे पैलवान आपल्या भारतातले बाण बाहेर काढतात. गरगर गरगर कुस्ती चालू आहे भूमिकेमध्ये. आवारे माझ्या आवाजाचं कौतुक करून परत एकदा 100 रुपयाचं बक्षीस. मनापासून धन्यवाद. महाराष्ट्र माझा, सोलापूर जिल्हा माझा, बार्शी तालुका माझा, कोरपळे माझं गाव. तुमच्या समोर निवेदनाचं काम करतो. मोस्तीन अवतार माझं नाव. मनापासून धन्यवाद आवारे साहेब. सोईल पैलवान गणेश कुस्ती करा. आक्रमकतेने लढतात दोन्ही पोरं. तिकडं पृथ्वीराज जय कुस्ती चालू आहे. निकाली झाली तर सोहेलच्या आणि गणेशच्या कुस्तीला भारत शिंदे यांच्याकडून 500. वा, लोकांडाव करण्याचा प्रयत्न सोहेल पैलवान अवस्थात फिरत राही. पंचांनी सूचना दिली कडेला कुस्ती केली तर कुस्ती दिली जाणार नाही. खड्या स्थितीमध्ये कुस्ती लावली जाईल. नोंद घ्या. कडका निर्णय दिलेला आहे. गणेश सोईल पैलवानाची नोंद तुम्ही दोघंही घ्या. असं रंगलेलं कुस्तीचं मैदान हनुमान जयंतीच्या निमित्ताचं औचित्य झालं. दोन्ही पैलवानला शकीलबाई समज देत आहेत. संदीप लटके भारत चॅम्पियन आखाड्यावरती आला. बाळू भैरवाल आखाड्यावरती आलेले. दोन्ही पोरं तयार होऊन आलेले. आखाड्याच्या कुस्तीचा एक निर्णय घ्या. पंचाच्या भूमिकेमध्ये कुस्ती क्षेत्रातला पीएचडी माणूस म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अनेक पट्टे तयार करतात तिथं. एका पायावरती गणेश काळे नाचायला लागला. पृथ्वीराज वनवे जामखेडचा पोरगा कब्जा मजबूत करण्याचा आटोकाट प्रयत्न. इकडे एकेरी पट सोईल पैलवांना गणेश काळे आणि सोहिलचे सुमित लोखंडे यांच्याकडून 100 रुपये दिले जातील. आणि प्रभू सागर यांच्याकडून 100 रुपये निकाली कुस्तीसाठी. कुस्तीतलं काहीतरी फक्त गावकरी बक्षीस लावायला लागले. असं रंगलेलं कुस्तीचं मैदान. कडेला गेलं तर कुस्ती दिली जाणार नाही. दोन्ही पैलवान मदत करा. कडेला गेल्यावर जास्त जोश आणू नका. हातापायाला इजा होण्याची शक्यता असते. दोघांना समजानी सोहिल शेख आणि गणेश काळे या कुस्तीसाठी रुचिराज हॉटेल यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. निकाली कुस्ती झाली तर बक्षीस दे पहिला. परत कुस्तीमध्ये घ्या. दोन्ही कुस्त्या आखाड्यातल्या चल्ला पटल्या. चल्ल्या डोळ्याचं पारणं पिठलं. एकदा जोरदार टाळ्या करा. टाळ्या करा जोरदार. आणि ह्या दोन्ही कुस्त्या वसंत रसावस्तांनी जोडल्या. त्यांच्यासाठी निश्चय पैलवान एकत्र आणण्याचं काम करताय. वसंत रसावस्ता गणेश काळे सोईल शेख इकडे वाढतात. पृथ्वीराज मांडवे आणि जय जाधव अशा कुस्त्या चालू आहेत आखाड्यावरती. संदीप लटके भारत चॅम्पियन कपडे करून आलेला आहे. बाळू भैरवाल आलेला आहे. आखाड्यातली कुस्ती संपल्यानंतर लगेच जोडीदार आपला आलेला आहे.
दुहेरी पटाला धडक मारली होती साहिलनं. गणेशने ते जाण्याचा जोडीदार देखील आलाय. दोन्ही चारी पोर आतावरती आली आणि आता 1 नंबरचे 2 नंबरचे तयारीला लागा. मंथन झाले, घुसळण झाले आणि अर्कवरती आला. विठ्ठल देवकर देवस्थान पंचांच्या भूमिकेमध्ये ऋतुराजनं कब्जा, तो हल्ला दुर्गवला. जैन अतिशय तगडी कुस्ती आहे ती देखील. डाव प्रतिडाव, डावाची उधळण, दोघं अटक करतात. एकामेकाचा हत्या रोखण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. शकील भाई बोला, चालू कुस्तीला किती शकील भाई? हो, मुकांडाव करण्याचा प्रयत्न शहीद पैलवानचा. बोला शकील भाई, तुमच्या कुस्तीला टायमिंग द्या. जय जाधव आणि पृथ्वीराज वनवे. हो, शकील भाई जाहीर करतात 5 मिनिटाचा टायमिंग दिलाय. त्याच्यानंतर जे पंच कमिटी निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल दोघांनाही. नोंद घ्या. 5 मिनिटांमध्ये निकाली कुस्ती करा, नाहीतर परत पॉईंटवर तुमची कुस्ती घेण्यात येईल. 5 मिनिटाची कुस्ती, चटी पकडायची परमिशन शकील असतात, दोघांना नाही. या कुस्ती मैदानाचा नियम आहे. चटी धरून कुस्ती दिली जात नाही. पण दोघांची सहमती असेल तर पंच मान्य करतात. पण इथं सहमती नाहीये. परत समोरासमोर कुस्ती चालू आहे. अजून 45 मिनिटे. 9:50 ला कुस्तीचा निर्णय लागायला पाहिजे. त्याच्यात घड्याळ काटा वरती सरकायला लागला. काही सेकंद भूतकाळात जमा झाले. समय बड़ा बलवान होता है. समय के साथ चलना सीखो. समय किसी का गुलाम नहीं होता, वो तो चलता ही रहता है. शाबास. अटॅक प्रति अटॅक, डाव प्रति डाव चालू झाले. जय जाधव आणि पृथ्वीराज वनवे अतिशय तगडी कुस्ती. तिकडे पटावर पट करण्याचा काम शहीद शेख पैलवान करतो. गणेश काळे तेवढ्या तोला मुलाचा भूमचा पोरगा. हो हो हो, श्वास. त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. पैसा वसूल कार्यक्रम चालू आहे. शाबास. 1 नंबर आणि 2 नंबर आणि 3 नंबर तिन्ही कुस्त्याचा इनाम देणारे सूरज शेठ आणि धीरज शेठ अशा दानशूर माणसांची गरज आहे. कुस्ती मैदानाला कौन कहता है इंसान हर दिन मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए, इंसान जहां भी जाए वो मंदिर बन जाए. अशी कर्म करणारी माणसं आज या कुस्ती मैदानाला दिसून येत आहे. आपलं देखील कौतुक आहे. या मैदानाला आपण सहकार्य केलं. त्यांचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, तुमचं तर करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुम्ही पाया मजबूत करणं गरजेचं आहे. ते तुम्ही काम करताय. अशा दानशूर माणसांची गरज आजच्या कुस्ती मैदानाला. 3 मिनिटात उभा राहता येत नाही. निर्णय चुकायला नको. पंचाचा निर्णय दोन्ही पैलवान मान्य करा. 2 मिनिटं कुस्ती राहू द्या आणि 2 मिनिटाच्या नंतर करू काय करायचं. अजून 2 मिनिटाचा टायमिंग. पृथ्वीराज चल पुढं. पॉईंटवर ना कुस्ती कुस्ती कर कुस्ती. कुस्ती तर कर ना. 2 मिनिटासाठी कुस्ती कर. अजून 2 मिनिटाचा टायमिंग. बोला शकील भाई.
कसं असतं बरोबर ना हो संतांचा निर्णय अंतिम कंटका निर्णय झालेला आहे हो पलीकडे आकडी होण्याचा प्रयत्न जय